हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू महान आहे. बायबल सांगतं देव दयेविषयी धनवान आहे. आणि किती आनंद आहे की आपण जिवंत देवाचे लेकरं आहोत. आणि ज्यावेळेस तुम्ही आणि मी प्रभूमध्ये आहोत, आपल्याला मोठी आशा आहे की प्रभू लवकर येणार आहे आणि आपण सगळे लोक क्षणात निमिषात बदलले जाऊ, आपण त्याच्यासारखे होऊ. आणि बायबल सांगतं परत केव्हा आपण वेगळे होणार नाही. आजही आपण येशू बरोबर आत्म्यात एक आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या आपण देवाचं वचन ऐकूया. मागच्या वेळेस आपण ऐकत होतो 1 योहान 4:4, योहानाचे पहिले पत्र 4 अध्याय 4 वचन, जे प्रगटीकरणाच्या अगोदर आहे. 1 जॉन 4:4 वाचूया. लेकरांनो, तुम्ही देवापासून आहात. लेकरांनो, तुम्ही देवापासून आहात आणि त्यांना तुम्ही जिंकले आहे. आणि त्यांना तुम्ही जिंकले आहे. जिंकले आहे. कारण जो जगात आहे, कारण जो जगात आहे त्याच्यापेक्षा जो तुम्हात आहे, त्याच्यापेक्षा जो आपल्यामध्ये आहे तो मोठा आहे. मोठा आहे. माझ्या मागे सगळ्यांनी म्हणा, जो जगामध्ये आहे जो जगामध्ये आहे त्याच्यापेक्षा जो माझ्यामध्ये आहे, जो माझ्यामध्ये आहे, तो मोठा आहे. तो मोठा आहे. तो सृष्टीचा निर्माण करणार आहे. तो सृष्टीचा निर्माण करणार आहे. स्वर्ग पृथ्वीचा देव आहे. तो स्वर्ग आणि पृथ्वीचा देव तो आहे. सर्व मानवांचा देव आहे. तो सर्व मानवांचा देव आहे. त्याने शब्दाने सर्व काही बनवलंय. त्याने शब्दाने सर्व काही तो बनवलं. देव माझ्यामध्ये राहतो. तो देव माझ्यामध्ये राहतो. त्याचं नाव प्रभू येशू आहे. त्याचं नाव प्रभू येशू आहे. आमेन. आमेन. रोज आपल्या मुखाने बोलायचं. आणि लक्षात ठेवा, आपली मनस्थिती अशी तयार झाली की बायबलमध्ये लिहिल्याप्रमाणे तुम्ही आणि मी बालक नसणार, प्रौढ होणार. आणि प्रौढ माणसाला हे कळतं की माझं वारसदार हक्क काय, मी येशूमध्ये कोण आहे. आणि मग तो वाढत जातो आणि तो सफल होत जातो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू महान आहे. सगळ्या जगातले, बायबल सांगते सगळ्या जगातल्या माणसाचं हृदय देवाने घडवलंय. स्तोत्र संहिता 33 अध्याय, प्लीज कृपा करून काढा. साम 33 13 आणि 14 वचन. परमेश्वर आकाशातून निहाळतो. परमेश्वर आकाशातून निहाळतो. मनुष्यांच्या सर्व संतानास. मनुष्याच्या सर्व संतानास, जेवढे पृथ्वीवर मनुष्य त्या सर्व संतानास तो पाहतो. तो पाहतो. याचा अर्थ देवाची नजर तर मनुष्याच्या जगातल्या संतानावर आहे, तुमच्यावर आणि माझ्यावर किती आहे. पुढचं वचन. तो आपल्या वस्तीच्या ठिकाणातून. तो आपल्या वस्तीच्या ठिकाणातून पृथ्वीवर राहणाऱ्या सर्वांकडे दृष्टी लावतो. हो 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 हो. तो पृथ्वीवर राहणाऱ्या सर्वांवर दृष्टी लावतो. दृष्टी लावतो. आणि देवाची नजर आपल्यावरती आहे. जसे एखादी कोंबडी आपल्या पिल्लाकडे पाहते. 2-4-5 दिवसापूर्वी आम्ही नवापूरमध्ये होतो. तर नवापूरमध्ये आम्ही गाडीमध्ये चालत असताना पुढे काही कोंबडी होती पुढं आणि तिच्या मागे पिल्लं होते. तर आम्ही एक विचित्र गोष्ट बघितली. आणि ते पिल्लं, कोंबडी पुढं होती आणि पिल्ल मागं होते आणि ते रस्ता क्रॉस करत होते, पलीकडे जातोय रस्त्याच्या. पण कोंबडी अचानक मागं आली आणि कोंबडी बघितलं की पिल्ल जोपर्यंत रस्ता क्रॉस नाही करत, कोंबडी त्या पिल्लांच्या मागे चालत होते. ड्रायव्हर आमचा म्हटला, बघा एक कोंबडी पुढं होती, मागं आली, पिल्लाला क्रॉस करूपर्यंत ती त्यांच्या मागे चालली आणि मग आमची गाडी निघून गेली. सिस्टर्स अँड ब्रदर, हे जनावरांना, पक्ष्यांना, कोंबड्यांना कळतं. मग जो देव, त्याची नजर तर कोंबडीची एवढी पिल्लांवरती, ती गाडी जाऊपर्यंत, पिल्लांना जाऊपर्यंत गाडीला जाऊ देत नाही. तर तुम्ही आणि मी जिवंत देवाचे लेकर आहोत, ज्याची नजर आपल्यावरती आणि तो आपल्यात राहतो. आमेन. आमेन. आय सेड हालेलुया. हालेलुया. आणि लक्षात ठेवा, तो देव तुमच्यावरती प्रेम करतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जर आज तुम्हाला हे कळालं तर तुम्ही केव्हाच आणि केव्हाच दुसऱ्याकडे बघून जीवन नाही जगणार. तुम्ही केव्हा म्हणणार नाही मला काय नाहीये, ते म्हणणार माझा देव इथून मला उंच करेल आणि अधिपतीवर बसवेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आय से प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपली नजर या जगाकडे लावू नका. जो देव तुमच्यात राहतो त्याच्याकडे बघून जगायचं शिका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचूया. जो त्या सर्वांची हृदय घडवितो. सर्व जगातल्या माणसाचे हृदय कोणी घडवले? देवबापाने. तो देव आपल्यात राहतो. आमेन. पुढचं वचन. जो त्यांचे सर्व कामे ध्यानात आणतो. तोच तो आहे. तोच तो आहे. तोच तो आहे. आणि तोच तो
हालेलुया. हालेलुया. तो देव आपल्यात राहतो. आमेन. मग तुझी स्वप्न नाश होणार नाही, तुझी इच्छा मरणार नाही. तुझ्यासाठी देव पराक्रम करेल, तुझ्यासाठी गोष्टी घडणारच. आमेन. तू कमी नाही होणार, तू वाढवली जाणार. Yes. कारण बायबल सांगते ज्यावेळेस देव एखाद्यामध्ये येतो, बायबल सांगते इजाकामध्ये प्रभू इजाकाला निवडलं आणि देव इजाका बरोबर होता. इमॅजिन, दुष्काळामध्ये कोणाकडे पेरणी नव्हती, अन्न नव्हतं, पाणी नव्हतं, त्याच्यात देव म्हणतो पेर इजाका. आणि बायबल सांगते इजाकाने दुष्काळात पेरलं आणि देवाने त्याला किती पट दिलं? 100 पट आशीर्वाद दिले. हे दाखवायला की इजाका, पाणी, जमीन, जे काही शेत आहे ते पाण्यावरती नाही चालत, हे सगळं बनवणारा मी आहे. पण माझ्या शब्दावरती जर तू विश्वास ठेवला तर ज्या गोष्टी नाही होणार त्या तुझ्यासाठी होणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाच्या वचनावरती विश्वास ठेवणारे बना. हालेलुया. हालेलुया. आणि बाबा सांगते इजाकाला कळालं, इजाकाच्या आतील इजाकाचे डोळे, इजाकाचं मन म्हटलं असेल कुठंच पाणी नाही, कुठंच सुपीक जमीन नाही. अरे बापरे, देवाला काय झालं, प्रभू का असं बोलतोय? पण बायबल सांगते इजाकाने ऐकलं. तो खाली नाही गेला गरारात, तो मिस्रात नाही गेला, गरारात राहिला. आणि बायबल सांगतं अभिमेलेक राजा, जो तिथला राजा, श्रीमंत माणूस, त्याच्याही पेक्षा जास्ती इजाकाला देवाने आशीर्वाद दिला. आणि अभिमेलेक राजा येऊन काय म्हणतो, तू आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे बाबा, तू इथून जा, तू आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, तुझ्यात तर आमच्यात करार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हेच आजपासून तुमच्या जीवनात होणार. आज जे लोक तुमच्या विरुद्ध कॉम्पिटिशन करतात, स्पर्धा करतात, तुम्हाला तुच्छ लेखतात, तुमच्या विरुद्ध बोलतात, तुमच्या विरुद्ध सर्व करतात, ते तुमच्याशी समेट करणारे येशूच्या नावात बनतील. आमेन. कारण तुमच्यामध्ये जो आहे तो तुम्हाला नक्की पुढे घेऊन जाणार आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आपल्यामध्ये कोण राहतोय आपल्याला कळणं खूप गरजेचं आहे. तुम्ही केव्हा पापात जगणार नाही, तुम्ही केव्हा अनितिमान जीवन जगणार नाही, तुम्ही केव्हा चुकीचं बघणार नाही. का? तुम्हाला माहिती आहे फालतू आहे, हे थर्ड क्लास आहे, हे काही कामाचं नाही. कारण माझ्यामध्ये जो राहतो त्याची नीतिमत्वता, त्याची पवित्रता, त्याचं सामर्थ्य एवढं महान आहे, या गोष्टी काहीच फायद्याच्या नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज कुणी तुम्हाला फसू नये, कुठला शैतान तुम्हाला फसू नये, कुठल्या जगातली गोष्ट तुम्हाला फसू नये की तू काहीच नाही. आज मला सांगायला आवडेल, तुमच्या परिस्थितीला बोला, म्हणा माझ्यामध्ये जो देव आहे ना तो तुला दूर करायला सामर्थ्यवान आहे. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आपल्याला कळायला पाहिजे आपल्यामध्ये कोण राहतोय. म्हणतो बायबल अजून एक वचन व्हेरी इम्पॉर्टंट, प्लीज. 1 तिमोथी 6 अध्याय, तिमोथ्याला पहिले पत्र 6 अध्याय वाचूया देवाचं वचन प्लीज. 14 ते 16. किती महान देव आपल्यात राहतो बघा, तुम्हाला कळेल. वाचूया. तो आपला प्रभू येशू ख्रिस्त प्रकट होईपर्यंत ही आज्ञा निष्कलंक व निर्दोष अशी पाळावी. तो ते त्याचे प्रकट होणे त्याच्या नेमलेल्या वेळी दाखविल. तो जो धन्यवादित व एकच सत्ताधिकारी, जो राजांचा राजा व प्रभूंचा प्रभू, ज्याच्याजवळ मात्र अमरणपण आहे, अमरणपण आहे, सत्ताधारी आहे, राजांचा राजा आहे. पुढचं वचन. जो अगम्य उजेडात राहतो, जो अगम्य उजेडात राहतो, ज्याला कुणी माणसाने पाहिले नाही, कुठला माणूस त्याला पाहू शकत नाही आणि कोणाच्याने पाहवते नाही, आणि कोणाच्याने त्याला पाहत नाही, त्याला सन्मान व सार्वकालिक सामर्थ्य आहे. सार्वकालिक सामर्थ्य आहे. आमेन. तो देव आपल्यात राहतो. येस. आमेन. अगम्य उजेडात राहणारा देव, अगम्य. आणि बायबल सांगतो तो आपल्यात राहतो. सिस्टर, ब्रदर, आपली मान उंच करा आणि वर बघायचं ठरवा. जगाकडे बघायचं नाही, जगातल्या बोलण्याकडे बघू नका, देवाच्या शब्दाकडे बघायचं. बोला. मला खूप आनंद वाटतो ज्यावेळेस आपण देवाचे आहोत. आपको जगातलं शिक्षण, जगातल्याला आपण मान देतो, पण लक्षात ठेवा, नेहमी एक गर्व बाळगा की माझ्यामध्ये माझा देव राहतो. आमेन. आणि जर तुम्हाला तो गर्व असेल तर बायबलचं वचन सांगतं देवाला असे लोक आवडतात जे त्याच्यावरती गर्व करतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इर्म्या 9 अध्याय प्लीज, कृपा करून काढूया. इर्म्या 9 अध्याय प्लीज 23 वचन. परमेश्वर असे म्हणतो, ज्ञानवानाने आपल्या ज्ञानाविषयी अड्डता मिरू नये, गर्व बिळ बाळगू नये, व बलवानाने आपल्या बलाविषयी तोरा मिरू नये. बलवान जो आहे, ताकदवान, पैशाने, संपत्तीने, अधिकाराने, नावाने, त्याने आपला तोरा मिरू नये.
धनवानाने आपल्या धनाविषयी अभिमान बाळगू नये, अभिमान बाळगू नये. परंतु जो अभिमान बाळगतो त्याने याविषयी अभिमान बाळगावा, की तो समजतो म्हणजे देव मला मी समजतो व मला ओळखतो, म्हणजे तू देवाला ओळखतो. असा की जो पृथ्वीवर प्रेम दया न्याय व न्यायपण चालवतो तो मी परमेश्वर आहे. तो मी परमेश्वर आहे. पृथ्वीवरती न्यायपण अधिकार चालवतो तो देव तुझ्यात आणि माझ्यात आहे. हे आपण समजावं. पुढचं वचन, कारण या गोष्टीमध्ये मला संतोष आहे. देव म्हणतो याच गोष्टीमध्ये मला संतोष आहे, दुसऱ्यात नाहीये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या गोष्टीमध्ये मला संतोष आहे असे यहोवा म्हणतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. केव्हाच आपल्या स्वतःला तुच्छ लेखू नका. आजपासून प्रभू येशूच्या नावात तुमची माझी मनस्थिती बदलली जावी. आमेन. आणि आपण जो देव आपल्यात राहतो तो किती महान आहे याच्याविषयी आपण शिकूया. डोळे बंद करा, आपण प्रार्थना करूया. डोळे बंद करा. आणि आतापर्यंत तुम्ही प्रभू येशूवर विश्वास ठेवला नसेल तर आज संधी आहे. प्रभू येशू स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माण करणारा, तुमच्या माझ्यावरती प्रेम करणारा, वधस्तंभावरती आपली किंमत मोजून त्याच्या पवित्र रक्ताने आपल्याला विकत घेणारा देव, आणि तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठला. त्या देवावर विश्वास ठेवा, तुमचं तारण होणार. आपलं हृदय प्रभूसाठी उघडा. पूर्ण हृदयाने आणि पूर्ण मनाने माझ्या मागे प्रार्थना बोला. अर्थ समजून विश्वासाने म्हणा, प्रभू येशू मी पूर्ण हृदयाने तुझ्यावर विश्वास ठेवतो. तू जिवंत देवाचा पुत्र आहे. तू माझ्यासाठी आला. माझ्यासाठी प्राण दिला. तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. तुझ्या निष्कलंक निर्दोष रक्ताने मला विकत घेतलं. प्रभू येशू असा मी विश्वास ठेवतो. प्रभू येशू तूच माझा प्रभू आहेस. माझ्या हृदयामध्ये ये. प्रभू येशू तुझ्या नावावर विश्वास ठेवल्यामुळे सार्वकालिक जीवन माझ्या हृदयात मी स्वीकारत आहे. मी कबूल करतो. मी जिवंत देवाचे लेकरू आहे. प्रभू येशूच्या नावात माझं तारण झालेलं आहे. आमेन. डोळे बंद करा. फादर, यांना मी आशीर्वाद देतो. प्रविष्टात पवित्र आत्म्याने, कृपेने, वचनाने, देवाच्या प्रीतीने आशीर्वादित व्हा. लॉर्ड, यांचे आत्मिक डोळे उघड. थँक्यू यांना तुझं लेकरू प्रभू विश्वामध्ये बनवलं. प्रभू, सगळी बंधनं, सगळे शैतानाची योजना, सगळे शरीरातले आजार, रोग, मरण मी आज्ञा देतो, निघून जा येशूच्या नावात. जिथं आजारी तिथं हात ठेवा. प्रत्येक शरीरातले वेदना, आजार, गाठी निघ येशूच्या नावात. प्रत्येक शरीराचे अवयव चालू हो येशूच्या नावात. रिपोर्ट बदलले जा येशूच्या नावात. आणि प्रत्येक परिस्थिती येशूच्या नावात निघून जा. वाईट परिस्थिती निघून जा येशूच्या नावात. आजपासून प्रविष्ट डोक्यापासून पायापर्यंत बरे व्हा. लॉर्ड, त्यांचे सगळ्या इच्छा पूर्ण कर आणि त्यांना दाखवून दे तू त्याच्यावर किती प्रेम करतो. प्रभू येशूच्या नावात. आमेन.